प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील किल्ले सोनगड व पर्वतगडावर पावसाळी भटकंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। पैठण दुर्ग प्रतिष्ठानचे समन्वयक दुर्गप्रेमी शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय पावसाळी भटकंती व अभ्यास मोहिमेचं आयोजन सिन्नर तालुक्यातील किल्ले सोनगड व पर्वतगडावर करण्यात आलं होतं। रविवार 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक दुर्ग धर्म संवर्धन पैठणच्या 7 दुर्गप्रेमी शिवप्रेमी व इतिहासप्रेमींनी सहभाग घेतला होता। प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याला राज्यातील चित परिचित व आडवाटेवरील ऐतिहासिक गडकिल्ले भटकंती मोहिमेचं आयोजन करण्यात येतं। इतिहासप्रेमी महेश गोंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रेमी प्रकाश सोनवणे द्वारकादास निवारे यांच्या नियोजनाखाली 8 ऑगस्ट रात्री गडाच्या पायथ्याला सोनेवाडी विजापूर येथे रात्रीचा मुक्काम ठेवण्यात आला। रविवार 9 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे सकाळी लवकर उठून प्रथमतः पर्वतगडाचा डोंगर चढायला सुरुवात करण्यात आली। नैसर्गिक व पावसाळी भटकंती दरम्यान संपूर्ण गडावरील अवशेषांची व इतिहासाची माहिती घेण्यात आली। दुपारी भल्या पावसातच किल्ले सोनगडाची चढाई करून ऐतिहासिक स्थळांचा मागोवा घेण्यात आला। इतिहासात प्रसिद्ध असलेली ही ऐतिहासिक किल्ल्यांची जोडवळ म्हणजे यादव कालापासून विविध राजसत्तेचा पहारेकरी म्हणून या किल्ल्यांकडे पाहिले जातात। या भटकंती मोहिमेमध्ये पैठण दुर्ग प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे, महेश गोंडे पाटील, प्रकाश सोनवणे, द्वारकादास निवारे, सुनील काळेघाण, सोपान बांगर व सुरेश गवळे या 7 शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमींनी सहभाग घेतला होता। 10 न्यूज सह्याद्रीसाठी शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.